बिर्याणी बघून आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी? चला तर मग आपण मस्त अशी हॉटेलसारखी बिर्याणी आता घरच्या घरी रेडी करू। मस्त अशी बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे मस्त अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक पावला थोडंसं कमी दही घालून घ्यायचं आहे। 1 चमचा हळद आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या, मी 10 ते 12 टाकलेले आहे। तुम्ही तिखट कमी खात असेल तर 5-6 टाकलं तरी चालेल। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, पुदिना टाकून आपल्याला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने मिक्स करू शकता। अगदी अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून 1 तास आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर 2 तास ठेवलं तरी काहीही हरकत नाही। इथे मस्त असा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे। उभ्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत कांद्याच्या। तुम्ही बारीकही कांदा चिरू शकतात, पण बिर्याणीला मोस्ट ऑफ उभाच कांदा चिरून रेडी करून घ्यायचा आहे आणि 2 टोमॅटो अशाच पद्धतीने कापून घ्यायचे आहे। इकडे आपण मस्त असा टोप गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही जसं तेल घालतात तसं तेल घालून घ्यायचं आहे। मी 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। जिरं टाकलेलं आहे खायचं, आपण शहाजिऱ्याचा वापरही करू शकतात, पण नॉर्मल जिरं टाकलेलं आहे। जिऱ्याला मस्त तडका पडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। अगदी अशा पद्धतीने कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये। 2 कांद्यांचा वापर केलेला आहे, ते नॉर्मल आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा फ्राय व्हायच्या पहिलेच आपल्याला लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे, अगदी अशा पद्धतीने। आणि टोमॅटो मस्त असा नरम करून घ्यायचा आहे, फक्त जास्त लाल करायचा नाहीये। मधून मधून हलवून घ्यायचा आणि कमी गॅसवरतीच तो नरम पडतो, अगदी अशा पद्धतीने। त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला यामध्ये चमच्याच्या साहाय्याने घालून घ्यायचं आहे सगळं। आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, तुम्हाला वाटत असेल तर लाल तिखटही वापरू शकतात किंवा मिरचीची पेस्ट ही टाकू शकतात। अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर हे चिकन आपल्याला कमी गॅसवरतीच थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नॉर्मल। थोडा वेळ झाकण ठेवून 10 मिनिटं कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण राईस घेऊ, तांदूळ बॉईल करून घेणार आहोत। अशा पद्धतीने अर्धा किलो मी बासमती राईस घेतलेले आहे इथे। हे बघा अशा पद्धतीने ते मस्त असे 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि 2 पाण्याने धुवून झाल्यानंतर कुठलाही गरम मसाला वापरणार नाहीये, फक्त मीठच घालणार आहोत आपण। धुवून झाल्यानंतर टोप फुल भरेल एवढं पाणी, तांदळापेक्षा दुप्पट पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पाणी खारट होईल इतकं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। मगाशी चिकन मॅरिनेट केलं तेव्हा अद्रक लसणाची पेस्ट टाकायचं विसरले होते, अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने। त्यानंतर हे बघा तांदूळ बॉईल होतोय इकडे, अजून बॉईल झालेला नाहीये, जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लागतात, अर्धा बॉईल होईल असा। हे बघा अर्धा बॉईल झालेला आहे, हातावरती घेऊन तुम्हाला दाखवते। तुकडा पडला की समजायचा अर्धा बॉईल झालेला आहे आपला राईस आणि चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला चिकनवरती टाकून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने टाकताना जरा सांभाळून टाका, कारण सगळंच गरम असतं, पाण्याचे शिंतोडे वगैरे हातावरती येण्याची शक्यता असते। अगदी अशा पद्धतीने तांदूळ आपल्याला पसरून एकसारखा टाकायचा आहे। आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं, तो मसाला रेडी झाला आहे, तो सगळा खालीच ठेवायचा आहे, वरती नाही घालायचा आहे। वरती आपण तांदूळ घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने आणि मस्त असे आपल्याला पसरून द्यायचे आहेत। त्यानंतर फूड कलरचा वापर करणार आहे मी इथे, मी ग्रीन कलरचा वापर करते, तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही टाकू शकतात। अगदी अशा पद्धतीने पाण्यामध्ये थोडा कलर घालून थोडासा फूड कलर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी मस्त अशी हिरवी कोथिंबीर वरतून घालून घेणार आहे। बिर्याणी मसाला वरतून टाकला तरी चालेल, पण मी नाही टाकलेला। कोथिंबीर पुदिना घालून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने। वरतून तेल घातलं तरी चालेल, बटर घातलं तरी चालेल। नंतर असे मस्त फ्राय केलेले काजू वरतून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने सगळीकडे। काजू टाकून झाल्यानंतर आपण यावरती आता झाकण ठेवणार आहोत
कणकेचा गोळा, पिठाचा गोळाही आपण बाजूला लावू शकतो, पण वाफ याच्यातनं बाहेर जाणार नाही. मी फक्त झाकण ठेवून वरतून तवा ठेवणार आहे. एक 30 मिनिटं, 25 ते 30 मिनिटं तवा असाच ठेवणार आहे कमी गॅसवरती. हे बघा, झाकण काढते आता आणि आपली बिर्याणी मस्त अशी रेडी झालेली आहे. तांदूळ पण बघू शकतात तुम्ही, कुठेही तुकडा पडलेला नाहीये किंवा त्याच्यानंतर चिकटपणाही आलेला नाहीये. मस्त अशी मोकळी मोकळी बिर्याणी जशी हॉटेलमध्ये भेटते, बाहेर स्टॉलवरती भेटते, अगदी तशा पद्धतीने मस्त अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. हे बघा, बघू शकतात. मी आता डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते. बघा बिर्याणी किती सुंदर दिसतीये, अगदी असं वाटतं की लगेच खायला घ्यावी, हो ना? मग ही बिर्याणी तुम्ही पण ट्राय करा आणि बनवून मला नक्की सांगा की तुमची बिर्याणी कशी बनते. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बिर्याणी कशी बनली. चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.